आपण सर्वजण अशा पवित्र जागेवरती बसलोय जिथे निरंतर जागवण्याचा प्रयास होतोय. हा जागर कोणता आहे, कोणती जागृती प्रदान करण्यासाठी हा जागर इथे होतोय हे नमूद करण्यासाठी एका हिंदी भाषिक विचारवंताने 4 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या इथे मला मांडाव्याशा वाटतात. तो विचारवंत त्या ओळीमध्ये म्हणतो, भाई बहन से प्यार करोगे तो स्नेह जागेगा, बच्चों से प्यार करोगे तो ममत्व जागेगा, मित्र से प्यार करोगे तो मित्रत्व जागेगा, माया से प्यार करोगे तो काम जागेगा, और प्रभु से प्यार करोगे तो अंदर का राम जागेगा. संत जनाने इथे प्रत्येक मनुष्याच्या अंतरात्म्याला जागवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. याचंही कारण आहे, मनुष्य संसाराच्या बाबतीत, देहाच्या बाबतीत, देह विषयांच्या बाबतीत जितका जागृत आहे, भौतिकतेच्या बाबतीत जितका जागृत आहे, त्याही किती पटीने तो परमार्थाच्या बाबतीत, आध्यात्मिकतेच्या बाबतीत, आत्मतत्वाच्या बाबतीत मात्र झोपलेला आहे. आणि अशा मनुष्याला जागवण्यासाठीच या संत समागमाची निर्मिती, अशासाठीच निरंकाराचं साकारामध्ये अवतरण. युगायुगामध्ये प्रत्येक वेळेला या निरंकाराने आकारामध्ये येऊन प्रत्येक मनुष्याला जागवण्याचाच प्रयास केला. मनुष्य नेमका कोणत्या अज्ञानामध्ये वावरतोय, जगतोय, याचं एक प्रमाण जर द्यायचं वाटलं तर संत जनानो इथे एक प्रमाण पुरातन सनातन आदि शंकराचार्यजींच्या जीवन क्रमातील एक प्रसंग इथे मांडावासा वाटतो. ज्या आदि शंकराचार्यजींनी जेव्हा मनुष्याच्या समोर एको सत्य द्वितीया नास्ति ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत मांडला, तेव्हा बुद्धिजीवी माणसांना हा सिद्धांत पटला नाही, आवडला नाही. परंतु आदि शंकराचार्यजींना कसा सांगावा, त्यांना विरोध कसा करावा, याचं धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून संत जनानो त्यांनी संधीची वाट पाहत राहिले आणि एक संधी चालून आली. एक दिवस आदि शंकराचार्यजी एका अरुंद गल्लीतून प्रवास करत होते, चालत होते, आणि त्याच वेळेला एक चौथाळलेला हत्ती त्यांच्या समोरून धावत येत होता. एक तर अरुंद गल्ली आहे, रस्ता आहे, त्या चौथाळलेला हत्ती समोरून येतोय. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आदि शंकराचार्यजींनी जेव्हा तो हत्ती एकदम जवळ आला, त्या क्षणाला त्यांनी भिंतीचा आधार घेऊन चिटकून उभे राहिले आणि हत्ती मात्र वेगाने पुढे निघून गेला आणि थोडक्यामध्ये आदि शंकराचार्यजींचा जीव वाचला. हा सर्व प्रसंग ती बुद्धिजीवी माणसं लांबून पाहत होती. आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आदि शंकराचार्यजी सुखरूप आहेत, तसे ते त्यांच्या जवळ आले, त्यांची खुशाली विचारली आणि त्यांना प्रश्न केला, आचार्यजी तुम्हीच अद्वैत वेदांताचा सिद्धांत मांडला, एको सत्य द्वितीया नास्ति ब्रह्म सत्य जगत मिथ्या, मग आम्हाला सांगा आचार्यजी, हा चौथाळलेला हत्ती जो तुमच्या अंगावरती धावून येत होता तो मिथ्या होता, मग तुम्हाला स्वतःचा जीव वाचवण्याची गरज काय, कष्ट घेण्याची गरज काय? त्यावेळेला संत जनानो आदि शंकराचार्यजींनी जे उत्तर दिले ते मार्मिक उत्तर आहे. त्यांनी सांगितलं की ब्रह्म सत्य जगत मिथ्या या सिद्धांतानुसार हा येणारा जो चौथाळलेला हत्ती जो माझ्या अंगावरती आला होता तो मिथ्याच होता, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये.
परंतु बाबांनो, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? मी जेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूला झालो, माझी जी मी क्रिया केली ती सुद्धा सत्य नाहीये, ती सुद्धा मिथ्याच होती. ते तरी कुठे सत्य होतं? आदि शंकराचार्यजींना ही गोष्ट सांगायची होती की हत्तीने चौथाळणे, त्याने धावत येणं, माझं स्वतःचं वाचवणं, जीवनातील प्रत्येक घटना कर्म हा जरी सत्य भासत असला, सत्य वाटत असला, तरी तो मिथ्या आहे, मिथ्या आहे. कारण की ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. संत जनानो, बुद्धिजीवी माणसांची ही संकल्पना आहे की ब्रह्म दिसत नाही, मग त्याला सत्य मानायचं कसं? परंतु हे जगत अस्तित्वामध्ये दिसतंय, त्याच्यामध्ये आम्ही वावरतोय, त्याच्यामध्ये आम्ही जगतोय, त्या जगताचा आम्ही अनुभव घेतोय आणि त्याला असत्य मिथ्या म्हणायचं तरी कसं? हीच गोष्ट पटवण्यासाठी संत जनानो, आपण एक आपल्या सर्वांच्या जीवनातलं उदाहरण पाहूया. आपण सर्वजण संत जनानो चित्रपट गृहामध्ये बसलेलो आहोत. आपल्या समोर पडदा आहे, चित्रपट सुरू झालेला आहे. त्या पडद्यावरती सुख दुःखाचे प्रसंग येत आहेत, यश अपयशाचे प्रसंग येत आहेत, लाभ हानीचे प्रसंग येत आहेत, जन्म मरणाचे प्रसंग येत आहेत, आनंदाचे क्षण येत आहेत आणि त्या पडद्यावरती तो चित्रपट चाललेला आहे. आपण सर्वजण त्या पडद्यावरती तो चित्रपट पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये इतकं समरस होऊन जातोय की ते आम्हाला सत्य भासतंय, ते आम्हाला सत्य जाणवतंय की जणू काय तो चित्रपट सत्य चाललेला आहे. पण ज्या क्षणाला तो चित्रपट समाप्त होतो, दी एंड होतो, त्यावेळेला शिल्लक राहतो तो फक्त पडदा, शिल्लक राहतो तो पडदा. तद्वत संत जनानो, या ब्रह्म जरी तुमच्या आमच्या चर्मचक्षुरी जरी दिसत नसलं तरी या ब्रह्मावरती हे जगत चाललेलं आहे. या ब्रह्मावरती या जगताची निर्मिती होते, त्याची सर्व घडामोड ही सर्व जगताची या ब्रह्मामध्ये चाललेली आहे आणि ही अस्थिर आहे, अचल आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन, जगताच्या प्रत्येक घटनेमध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे. परिवर्तन आणि एक दिवस त्यांचा क्षय होऊन ते निघून जाणार आहे, परंतु ब्रह्म सत्य राहणार आहे. जसं पडदा कायम राहणार आहे, चित्रपट अनेक त्याच्यावरती येऊन जातील, पण पडदा कायम राहणार आहे, तसं ब्रह्म कायम राहणार आहे. तुमचं आमचं हे जगत मात्र संत जनानो क्षय होऊन नश्वरतेकडे जाणार आहे. याचंच ज्ञान, जगताच्या नश्वरतेचं ज्ञान तुम्हा आम्हाला नाहीये आणि ईश्वराच्या शाश्वतेचं ज्ञान तुमच्या आमच्या जवळ नाहीये. आणि म्हणूनच संत जनानो, हा प्रयास, हा जागर, ही एक भावना जागृतीची देण्याचा प्रयास. कालच आपण पाहिलं, आमचे श्रद्धेय निरंकारी आदरणीय राजपिताजी रमेशजींनी जी कृपा केली आणि तुम्हाला तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतर मनाला जागवण्याचा जो प्रयास केला, जागवलं आम्हाला, ते हे सांगण्यासाठी सांगितलं की जे अनित्य आहे, जे अचल आहे, जे परिवर्तनशील आहे, त्याच्यावरती तुमचं आमचं प्रेम आहे. त्या मायेवरती आम्ही प्रेम करतो. खऱ्या अर्थाने आम्हाला सत्य आहे, शाश्वत आहे, त्या परब्रह्मावरती प्रेम करायचं आहे, त्याच्याशी आपलं नातं जोडायचं आहे. आणि तेव्हा कुठे ती अवस्था, सुख दुःखाच्या पलीकडची अवस्था, यश अपयशाच्या पलीकडची अवस्था, मान सन्मानाच्या पलीकडची अवस्था, जन्म मरणाच्या पलीकडची अवस्था, देहाच्या पलीकडची अवस्था जाऊन एक आत्म अवस्था प्राप्त करायची आहे. संत जनानो, आदरणीय राजपिताजी रमेशजींनी जनक राजाच्या विदेही अवस्थेचं वर्णन तुमच्या आमच्या समोर ठेवलं. राजवाडा जळतोय तरी अवस्थेमध्ये परिवर्तन नाहीये, परंतु आदरणीय चक्रवर्ती जनक राजाची ही विदेही अवस्था येण्यामागचं मुख्य कारण काय आहे, तो प्रसंग सुद्धा तुमच्या आमच्या समोर आहे. जनक राजा रात्री झोपी गेलेले आहेत आणि त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडलेलं आहे. स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे की ते भिकारी झालेले आहेत, भिकारी अवस्थेमध्ये आहेत, एकदम दैनंदिन अवस्था आहे. प्रचंड भूक लागलेली आहे, अन्न पोटात नाहीये, भुकेने व्याकुळ झालेले आहेत, अन्नाचा शोध घेत आहेत. एका ठिकाणी लग्नाची पंगत, जेवणाची पंगत बसलेली आहे, तिथे त्यांना कोणी बसू देत नाही. उष्ट्या पत्रावळ्या घेतलेल्या आहेत, ते उष्ट अन्न जमा केलेलं आहे, ते खायचं आहे. तेवढ्यात कुत्र्याने झडप मारलेली आहे आणि हातातलं अन्न सुद्धा नाहीसं झालेलं आहे. आणि खडबडून जनक राजा जागे झालेले आहेत आणि पाहतात तर काय, मी राजा आहे. तेव्हा जनक राजांना प्रश्न पडला की मी जे स्वप्नात पाहिलं ते सत्य होतं की मी आता जे वास्तवामध्ये पाहतोय ते सत्य आहे.
परंतु त्यांच्या या बुद्धी पटलावरती, त्यांच्या बुद्धी सामर्थ्यावरती संत जनानो या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. सर्व विद्वानांना बोलून घेतलं तरी सुद्धा त्या बुद्धिजीवी विद्वानांना याचा प्रश्नाचा उलगडा करता आला नाही. शेवटी जनक राजांना, अष्टवक्र महाराजांना शरण जावं लागलं, विनंती करावी लागली. देवा सांगा, सद्गुरुनाथा सांगा, जे मी स्वप्नात पाहिलं ते सत्य होतं की मी आता वास्तव्यामध्ये राजा आहे हे सत्य आहे. अष्टवक्र महाराजांनी कृपेची दृष्टी टाकली आणि सांगितलं, राजन, तू जे स्वप्न पाहिलंस ते सुद्धा असत्य आहे आणि तू जे वास्तव पाहतोयस राजा आहेस हे सुद्धा असत्य आहे. हे दोन्ही स्वप्नच आहेत. एक स्वप्न डोळे उघडल्यानंतर संपतं आणि एक स्वप्न कायमचे डोळे बंद झाल्यानंतर संपतं. दोन्ही स्वप्न आहेत. आपण सर्वजण स्वप्नात जगणारी माणसं आहोत आणि सद्गुरू या स्वप्नातून जागा करण्यासाठी इथे आलेले आहेत. सद्गुरू स्वप्नाच्या पलीकडे घेऊन जायला आलेत, वास्तवामध्ये घेऊन झालेत की तू देह नाहीस, तू मनबुद्धी नाहीस, तू तर चैतन्य आत्मा आहेस, परमात्माच तू आहेस, ब्रह्मास्मी तू आहे. ही अवस्था प्रदान करायला आज सद्गुरू माताजी आपल्यामध्ये आलेले आहेत आणि जनापर्यंत तो आवाज पोहोचवतायत की देहाच्या पलीकडे येऊन विचार करा, जगताच्या पलीकडे जाऊन विचार करा, आपल्या मनबुद्धीच्या पलीकडे जाऊन विचार करा की हे सर्व नश्वर आहे, शाश्वत फक्त आत्मतत्व आहे. आणि हे आत्मतत्व जोपर्यंत परमात्मा तत्वापर्यंत जाऊन पोचत नाही तोपर्यंत जीवनामध्ये अंतर्मनाची शांती नाही. प्रेमाने बोला.